तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झालेली आपली सुरमई फ्राय। तुम्ही पाहताय डिश रेडी झालेली, अगदी वरचा लेयर अतिशय क्रिस्पी कसा झाला हे सगळे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पास स्किप करू नका। आवडल्यास लाईक सबस्क्राइब शेअर जरूर करा आणि तुम्ही अशी कोकणी पद्धतीने सुरमई फ्राय करू शकता। मुलांना विचारते टेस्ट कशी झाली ते। चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला। हे संडे आणि संडेला काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे, तर मुलांना आज सुरमई खायची होती। सुरमई फ्राय आपण बनवणार आहोत। तुम्ही पाहताय चांगला मोठा फिश होता हा आणि याचे आपण पीस करून घेतलेले आहेत, अजून साफ केले नाही आहेत। आपण साफ करणार आहोत आणि सुरमई फ्राय बनवणार आहोत। तर आज मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये सुरमई फ्राय कशी बनवायची अगदी कोकणी पद्धतीने हे मी तुम्हाला छान दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पण स्किप करू नका। आवडल्यास सबस्क्राइब लाईक शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या गृहिणीपर्यंत पोहोचवा। चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी सुरुवातीला मॅरिनेट करण्यासाठी काय काय लावते, किती वेळ ठेवते आणि फ्राय कसे करते, कोणत्या पिठामध्ये, हे सगळं तुम्हाला मी रितसर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की दाखवणार आहे। व्हिडिओ शॉर्ट पण टिकून राहा। चला हे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ बारीक करून, थोडंसं रवाळ आणि बारीक अशा प्रकारचं घेतलेलं आहे। खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही आहे, तर कारण की माझ्याकडे तांदळाचं पीठ संपलं होतं। तुमच्याकडे रेडीमेड असेल तर वेल अँड गुड। आणि हे घेतलेले थोडंसं कोकम, मच्छी जास्त असल्यामुळे मी थोडे जास्त घेतले। आता हे मी थोडे पाण्यात भिजत ठेवणार आहे अर्धा तास। तर पहा, कोकम पण भिजत ठेवलेलं आहे पाण्यामध्ये अर्धा तास। मच्छी पण क्लीन करायची बाकीच आहे, अजून क्लीन करते। त्यानंतर तांदळाचं पीठ पण रेडी आहे, म्हणजे ही झाली आपली बेसिक एक तयारी झालेली आहे। चला तर मग आपण कामाला लागूयात। आता एकीकडे चपातीचं पीठ पण भिजत ठेवलेलं आहे, म्हणजे एकीकडे मच्छी फ्राय झाली की लगेच गरम गरम चपाती पण आपण सर्व करणार आहोत। चला आता झालेली आपली मच्छी सगळी क्लीन झालेली आहे सुरमई। आता आपण काय करू, याला मॅरिनेट करण्यासाठी लावतो आहोत मसाला। तर पहा, आता आपण हा एवढा मसाला घेतला। आपला हा घाटी मसाला आहे, वेगळा आपण विकतचा कुठलाही मसाला टाकणार नाही आहोत। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलंय, कारण ऑलरेडी तांदळाच्या पिठामध्ये पण मी थोडंसं वरच्या क्रिस्पी लेअर येण्यासाठी मीठ टाकलेलं आहे। आणि हा झाला आपला कोकमाचा आगळ तयार झालेला आहे। कोकम भिजत ठेवली होती, तर आता हा मी थोडंसं टाकणार आहे, कारण याच्यामध्ये खरं तर लिंबू टाकतात बरेच जण। मी कधी कधी लिंबूही टाकते, परंतु आज म्हटलं कोकम टाकून कोकणी पद्धतीने बनवणार आहोत। आणि आता हा सगळा मसाला आपण काय करणार आहोत, मिक्स करून याला 15 ते 20 मिनिट आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तुम्हाला तिखट हवं नको तुमच्या पद्धतीने टाकून घ्या, कारण काय होईल, काहींना गोड आवडतं, म्हणजे कमी तिखट लागतं, काहींना जास्त तिखट लागतं, परंतु मच्छी जरा थोडीशी झणझणीतच छान लागते, मुलांना आवडते। आता तुम्ही म्हणाल तुम्ही बनवता, तर मी फक्त बनवते, आम्ही काही खात नाही, मुलांना फक्त देते बनवून। मी शिकले त्यामुळे बनवते, असं काही नाही आहे। तर मच्छी माझ्या एका हातात मोबाईल आहे, त्यामुळे मला व्यवस्थित लावता येणार। सगळ्या बाजूने आपण ह्याला व्यवस्थित मसाला लावून घेणार आहोत छान। 15 ते 20 मिनटं असं जर ठेवलं तर खूप छान आतमध्ये याची टेस्ट जाते, मसाला आणि कोकम। आणि मग काय होतं, कोकमामुळे ते घशाला खवखवत नाही किंवा हे होत नाही। आणि मसाल्यामुळे काय होतं, आतमध्येपर्यंत मसाला जातो। ऑलरेडी याचे आपण काप छोटेच काढून घेतलेले आहेत। आता हे फक्त तांदळाच्या पिठामध्ये आपण काय करणार आहोत, उलटे सुलटे करून लगेच त्यावरती फ्राय करायला टाकणार आहोत। तर पाहूया आपण मालवणी पद्धतीने कशी सुरमई बनवायची। ही झाली आपली सुरमई फ्राय बनवणार आहोत आपण। व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा, तुम्हालाही नक्की आवडेल। आणि बनवल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे कशी झाली ते, कारण मच्छीला जास्त वेळ लागत नाही फिशला फ्राय करायला। एक 10 ते 15 मिनटं फक्त त्यावरती थोडं तेल जास्त लागतं बाकीच्या भाज्यांपेक्षा, आपण जे बनवतो पद्धत त्यापेक्षा। तर तेलामध्ये मस्त अशी क्रिस्पी होते। आणि तांदळाचं पीठ वापरा, रवा किंवा ज्वारीचं पीठ वापरू नका। रवा ठीक आहे, परंतु ज्वारीचं पीठ अजिबात वापरू नका, त्यामुळे काय होतं, वातळ होतं आणि वरचा भाग फक्त चिवट होतो आणि आतमध्ये चांगली खरपूस भाजली जात नाही किंवा खमंग अशी होत नाही। रव्यामुळे काय होतं किंवा तांदळाच्या पिठामुळे काय होतं, बाहेरचा लेवर एकदम क्रिस्पी छान असा होतो आणि आतमध्ये सुद्धा छान मस्त मऊ भाजली जाते ती। त्यामुळे तांदळाचंच पीठ वापरायचं नेहमी, लक्षात ठेवा। आता माझ्याकडे पीठ नव्हतं, मी दाखवलं तुम्हाला, मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। चला 15 मिनिटासाठी आपण असेच ठेवूया आणि त्यावरती मी फ्राय करताना तुम्हाला दाखवेलच। चला आता आपण काय केलं आहे, 2 तवे ठेवलेले आहेत। 2 पॅनवरती आपण पटापट करून घेऊयात, कारण एका त्यावरती वेळ लागेल। तेव्हा गरम करायला ठेवलेलं आहे मी थोडंसं। यामध्ये मी काय केलेलं, तांदळाचं पीठ बारीक करताना थोडंसं मीठ टाकतं, त्याच्यामध्ये मिक्ससाठी टाकलं होतं। आणि चवीपुरतं लाल तिखट थोडंसं कमीच टाकतो आपण। मसाला आहे हा गाठी मसाला, आणि त्याला ऑलरेडी आपण लावलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये कमीच टाका। तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता वरच्या क्रिस्पी लेअरला टेस्ट येण्यासाठी। तर मी काय केलेलं आहे, याच्यामध्ये मीठ पण बारीक करून घेतलेलं आहे। मसाले त्याच वेळेस टाकला, ग्राइंड करायला तरी चालतं, एकजीव होतो, बाकी काही होत नाही। आणि हा वरचा लेअर होणार आहे आणि तांदळाचं पीठ आहे, तुम्ही पाहू शकता, हे सरळ भरड असं आहे किंवा खूप जाडसरही नाही आहे, खूप पातळ नाही, कारण यामुळे काय होतं, वरचा लेअर खूप छान होतो आणि तेल जास्त पीत नाहीत आणि क्रिस्पी होतात छान आणि पटकन फ्राय होतात। तर चला आता आपण सुरमई फ्राय करूया।
आपली सगळी तयारी झालेली आहे. आपण आता तेल टाकून घेऊया. तेल थोडं जास्तच लागतं. नंतर लागेल असं दुसऱ्या लेअरला मी टाकणार आहे. जेव्हा आपण मच्छी पलटी करणार आहोत तेव्हा थोडंसं जास्त टाकणार आहोत. तर पहा आता तवासुद्धा तापलेला आहे छान टाकण्यासाठी. आता आपण मध्यम करणार आहोत. गॅस चांगला तापवून घेतली, तवे चांगले तापवून घेतले दोन्हीही, आणि थोडं कमी केलेलं आहे गॅस. आता आपण सगळ्या बाजूला तेल लागलेलं आहे. आपण काय करणार आहोत पहा, हे मिश्रण अगदी छान एकजीव करून यामध्ये लागेल एवढी सुरमईला लागेल एवढंच तांदळाचं पीठ आपण लावणार आहोत सगळ्या बाजूने. जास्त जबरदस्तीने लावायचं नाही, जेवढं नॉर्मल लागेल तेवढंच. आणि अशा पद्धतीने आपण पीस ठेवून घेणार आहोत एक एक. सुरमई लहान मुलांसाठी छान असते खाण्यासाठी, कारण आपले जेव्हा गुडघे दुखतात ना तेव्हा कॉड लिव्हर ऑइलच्या गोळ्या देतात आपल्याला फिशच्या. त्या माशाच्या तेलापासून बनलेल्या गोळ्या असतात. कॉड लिव्हर ऑइल म्हणजेच फिशचं ऑइल. तर त्या ऑइलमुळे आपले गुडघेदुखी राहते, कारण आपल्या सांध्याच्या मध्ये जे कार्टिलेज असतं, जे लिक्विड असतं ते आपलं कमी झाल्यामुळे सांधे गुडघे दुखतात. तर त्यासाठी ही मच्छी एक चांगला ऑप्शन आहे. बरेच जण खातात, जे खात नाहीत त्यांच्यासाठी कॉड लिव्हर ऑइलच्या गोळ्या आहेत. असं आपण ठेवून घेऊयात फटाफट. आता मी मोबाईल बाजूला ठेवते जरा. पहा अशा पद्धतीने आपण सगळे ठेवून घेतलेले. या त्यावरती मोठे फिश, मोठे तुकडे, यावरती छोटे तुकडे. अशा प्रकारे आपण ठेवून घेतलेलं आहे. आता छान पहा तुम्ही, अगदी छोटे छोटे बबल निघत आहेत. आणि आता पहा छान फ्राय होते, सगळ्या बाजूने तेल अगदी छान आहे. आता आपण झाकण ठेवणार आहोत याच्यावरती एक 10 मिनिटासाठी. दोन्हीवरती असे छान आता झाकण ठेवलेलं आहे. आणि गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे, फास्ट गॅस करायचा नाही आहे. स्लो गॅसवरती थोडंसं क्रिस्पीपणा छान येतो त्याला. नंतर लागलंच तर थोडंसं तेल एकदा आपण पलटी केल्यानंतर टाकणार आहोत, तोपर्यंत नाही. आणि 10 मिनिटानंतरच त्याला पलटवायचं. लगेच पलटवायचं नाही किंवा सारखं त्याला चमचा लावायचा नाही, उलटणं लावायचं नाही, मग त्याचे तुकडे पडतात आणि छान भाजली जात नाही. एक बाजू पूर्ण भाजल्यानंतरच आपण दुसरी बाजू चला म्हटलं मच्छी फ्राय होती तोपर्यंत आपली थोडीशी भांडी होती ती पण पटकन क्लीन करून घेतली, कारण त्यामध्ये एक 5 मिनिट वेळ गेला. तोपर्यंत छान अशी क्रिस्पी झाल्यात. आपण पलटून पाहूयात किंवा चेक करून पाहूयात. फक्त हळूच उचलून पाहायचं, जर चिकटली नाही तर समजायचं छान भाजली गेली आहे. आणि आता खालचा लेअर चिकटतो, त्यामुळे पलटण्याचा जबरदस्ती प्रयत्न करायचा नाही. ही अगदी रिकाम्या हाताने पलटते म्हणजे ही छान खालची बाजू भाजली गेली आहे. तेव्हाच आपण ती पलटून घेणार आहोत. लेअर आलेला आहे, तुम्ही भाजलेली आहे एका बाजूने. आणि जेव्हा पलटणे सहजच निकल नवलत नाही तेव्हा थोडंसं या बाजूला थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत याही बाजूला, कारण बाजू पलटी वाढून केली आहे तरी थोडंसं छान. या त्यावरती टाकले, त्यावरती बघूया काय अवस्था झाली ते पण आपण दुसऱ्या त्यावर काय अवस्था झाली ती पाहूया. ही बाजू आपण पलटी करून घेणार आहोत. वेट हे या तव्यावरील पण तुम्ही पाहू शकता खालची बाजू चांगली भाजली गेलेली. आपण पलटी करून घेतले. अजून एकदा कमी गॅसवरती थोडंसं 2 मिनिटासाठी ठेवून घेऊयात. आणि हा आपला फायनल लुक आहे. आता छान क्रिस्पी दोन्ही साईडने मस्त भाजली आहे.